तहव्वूर राणा हा 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता। सदानंद दातेंवर तहव्वूर राणाला भारतात आणण्याची जबाबदारी सोपवली होती। आता सदानंद दाते कोण आहेत? ते NIAचे चीफ आहेत। 26/11चा हिरो 26/11च्या विलनला भारतात आणणार, तहव्वूर राणाला NIA कोठडीत ठेवणार। आता या राणाविरोधात मुंबईत खटला चालवला जाणार आहे। अजित डोवाल यांच्या नेतृत्वात भारताला एक मोठं यश मिळाले। दरम्यान आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत जोडले गेले। तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाते। सचिन, काय सविस्तर बातमी आहे? नक्कीच तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाईल अशी माहिती आहे आणि NIA कडची संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे। ज्यावेळेला मुंबईवरती 26/11चा हल्ला झाला होता तेव्हा सदानंद दाते हे मुंबईचे सहपोलीस आयुक्त होते आणि त्यांनी स्वतः देखील जो शूटआउट कामा हॉस्पिटल झाला होता त्याच्यात त्यांनी त्यांचा सहभाग होता। एवढंच नव्हे तर त्यांना जखमी देखील त्या संपूर्ण हल्ल्यामध्ये झालेले होते आणि आपण बघतोय की आता त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे सदानंद दाते यांच्यावरती ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तहव्वूर राणाला भारतात आणलं जाईल। सुरुवातीला काही दिवस तो दिल्लीला असेल आणि त्यानंतर नेमकं त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल किंवा मग NIA किंवा CBI त्याचा पुढील तपास करेल हे अद्याप स्पष्ट नाहीये। मात्र आपण बघतोय की तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाणार आहे। NIA त्याला भारतात आणणार आहे आणि वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी देण्यात आल्याची सध्या माहिती मिळते। माहिती आहे की 26/11च्या हल्ल्यानंतर केवळ कसाब आपल्या ताब्यात होता, पण आता त्याचा मास्टरमाइंड आपल्या ताब्यात आलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे आजच्या घटनेची।